एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सैनिकांच्या सन्मानार्थ उत्कृष्ट देशभक्तीचा झाला गजर। जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा एकवटलेल्या राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांची मोठी गर्दी। पहलगाम येथे भारतीयावर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कृष्ट देशभक्तीचा गजर झाला। राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडेय उद्यान येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, भाजपा सोलापूर पूर्वेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थित होती। या तिरंगा यात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्री कांचना यन्नम, शहर जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्वीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत, माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, प्रदेश महिला सचिवा रंजिता चाकोते, सरचिटणीस पांडुरंग देड्डी, माजी नगरसेवक किसन जाधव, जगदीश पाटील, चनवीर चिट्टे, माजी नगरसेवक विनायक कोंडेल, माजी नगरसेविका कुमुद अंकराम, राधिका पोसा, माजी नगरसेवक गुरुशांत दुतुरगावकर, विठ्ठल कोठा, अनिल पल्ली, मेघनाथ येमुल, माजी सभागृह नेता व उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, श्रीनिवास पुरोड, आनंद बिर्रू, रवी कयावाले, राजकुमार हंचाटे, रामदास मगर, डॉक्टर राजेंद्र अनगिरे, काशीनाथ झाडफके, शहर उपाध्यक्ष भूपती कमटम, जय साळुंके, श्रीनिवास दायमा, राशेकर येमुल, बाबूराव क्षीरसागर, किरण भंडारे, मनोज कलशेट्टी, सुनील दाते, महेश अलकुंटे आदी सहभागी झाले होते। भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं, त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला। अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं। त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही, आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे। आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो। सर, विरोधक असं सांगतात की विजय झालाच नाही तरी देखील भाजप विजयोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे। विश्वंभर चौधरींनी या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खरं अर्थ चुकीचं आहे। सेनेबद्दल गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे। आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उडे आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी, सेनाप्रमुखांनी अतिरेक्यांना अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटते बोलू नये। अशा प्रसंगात उलटा आम्ही सगळेजण एक आहोत, भारत एक आहे, आम्ही देशाच्या सैनिकासोबत आहोत अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे। त्याच्या तिन्ही सैन्य दलाने जो कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं, अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते, त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं। सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता। विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने, आपल्या सैन्याने पाकिस्तानचा अतिरेक्यांचा बदला घ्यावा। ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली, त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्य दलांचं आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं। राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक, देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती। विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील, महाविद्यालय असतील, दवाखाने असतील, अशाही सर्व
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगी रॅलीमध्ये सहभागी व्हावं. आज सकाळी 10:30 वाजता या रॅलीला सुरुवात झाली. उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले. ठिकठिकाणी लोकांनी तिरंगी झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन देत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं, ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्या सोबत आहोत. खासदार आले पण 2 आमदार आले. त्यांनी आपण ही यात्रा केवळ 1 दिवसाच्या नियोजनावरती केली होती. सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला. पूर्वी मंडलनिहाय म्हणजे विधानसभा निहाय यात्रा आयोजन करण्याची सूचना प्रदेशाकडनं होते. ऐनवेळीच काल निरोप आला की 15, 16, 17 ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर 18, 19, 20 या 3 दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं. निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तिरंगा यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास.